नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। जीवापाड मेहनत करून देखील जर व्यापार व्यवसायात नुकसान होत असेल, नोकरीत अपयश येत असेल अथवा पैसा मिळतो आहे परंतु तो घरात थांबत नसेल, वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे स्वभाव चिडचिडा होत असेल आणि घरातील अन्य सदस्यांशी वाद होणे, मनावरील ताण वाढणे, चुकीचे निर्णय घेणे अशा प्रकारच्या चुका जर घरातल्या कर्त्या पुरुषाकडनं होत असतील तर अशा परिस्थितीत शांत डोक्याने निर्णय घेणे कधीही चांगले असते। परंतु आपण संयम पाळत नाही, त्यामुळे स्वतःचे आणखीनच नुकसान करून बसतो। रात्रंदिवस परिश्रम घेऊन देखील यशाचा मार्ग जर दिसत नसेल, पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात पतीचे, मुलांचे किंवा घरात कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज हा उपाय करायचा आहे। याने आपल्या पतीची प्रगती होईल। महिलांनी केले तर त्यांच्या पतींची, मुलांची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल, घरात बरकत होऊ लागेल, मिळकत होईल, सुख समृद्धी येऊ लागेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। हा उपाय 100% लाभ देणारा आहे, तर फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी पूजेची सुपारी लागणार आहे। तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून घेऊ शकतात। घरातील वापरलेली सुपारी वापरू नये। तुम्हाला एक सुपारी नवीन घ्यायची आहे। ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी, सकाळी संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवावी। देवघरात ठेवून त्याची पूजा करावी। त्या सुपारीसमोर बसून तुम्हाला 21 वेळेस हा एक मंत्र बोलायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला एखाद्या सफेद रंगाच्या कापडात बांधायची आहे। ती सुपारी बांधून तुम्ही ती तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती कोणत्याही कोपऱ्यात लावायची आहे। तर हा उपाय नक्की करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।